लाडकी बहिणी गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक हाती सत्ता मिळवून देणारी ही योजना, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात, पण हेच 1500 रुपये वाढवून 2100 रुपये करणार असं आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यातून देण्यात आलेलं होतं। पण आता याच आश्वासनाचा महायुतीतल्या नेत्यांनाच विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। याचं कारण एका मंत्र्यानं योजनेसंदर्भात केलेलं एक अजब विधान। कोण आहे तो मंत्री आणि लाडकी बहिणी संदर्भात त्यानं नेमकं काय विधान केलेलं आहे आणि त्याचे काय पडसाद उमटतायत पाहूया। विधानसभा निवडणुकीवेळचा महायुतीचा हा जाहीरनामा नीट पहा। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात एक मुद्दा ठळकपणे मांडत त्यावर मतं मागितली होती। तो होता लाडक्या बहिणीसाठी 1500 ऐवजी 2100 रुपये। पण निवडणुकीच्या इतक्या महिन्यानंतरही याचा विसर महायुतीतल्या नेत्यांना पडलाय हे स्पष्ट होत आहे। उदाहरणच द्यायचं झालं तर मंत्री नरहरी झिरवाळ काय म्हणालेत ते जरा लक्ष देऊन ऐका। लाडक्या बहिणी नाराज हे आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात। बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत। सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं, मला मिळताना आता 1500 मिळतात आहे। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही। हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे, 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाहीये। लाडकी बहीणवरून नव्या सरकारच्या स्थापनेनंतर म्हणजेच गेल्या 5 महिन्यात टोलवा टोलवीचं राजकारण सुरू आहे। त्यातच झिरवाळांनी केलेलं हे विधान म्हणजे सरकारचं घुमजाव आहे का असा सवाल उपस्थित होतोय। विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली होती। प्रति महिना महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये सरकारच्या वतीनं जमा होत होतं। मात्र निवडणुकीनंतर हीच रक्कम 2100 रुपये करू असं महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता। मात्र आजही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयेच जमा होताना पाहायला मिळत आहेत। लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणारे 1500 रुपये वाढवून 2100 रुपये करण्यासंदर्भात याआधी अर्थमंत्री अजित पवारांचा सूरही काहीसा वेगळा होता। आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही, आम्ही देणार आहे। ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ। सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे। तर महिला बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी 2100 रुपये करण्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं म्हटलं होतं। 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। पण झिरवाळांनी केलेलं हे वक्तव्य अजित पवार आणि तटकरेंच्या विधानाच्या अगदी विरोधी आहे। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही। पण या विधानामुळे झिरवाळांनी विरोधकांचा रोष ओढून घेतल्याचं चित्र आहे। विस्मृती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे। आपलं काम झालं ना, लाडक्या बहिणींनी आपल्याला निवडून दिलं ना, मग आता आम्ही बोललोच नव्हतो 2100 रुपये। अरे ज्या बहिणींनी निवडून दिलं त्यांना तर फसवू नका, महाराष्ट्राला फसवताय ती गोष्ट वेगळी। अरे पण ज्या बहिणींमुळे सत्तेवर येऊन बसला त्या बहिणींना तर फसवू नका। झिरवाळांच्या या वक्तव्यावर महायुतीतल्या मंत्र्यांची काय प्रतिक्रिया होती तीही ऐका। झिरवाळ साहेब काय म्हणाले मला माहित नाही, परंतु याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। जो ज्याला आपण काय म्हणतो अजेंडा तयार करतो आपण निवडणुकीचा, किंवा आम्ही 5 वर्षामध्ये काय काय करणार आहोत सांगतो, ते 5 वर्ष त्याला अवधी असतो। त्याच्यामुळे त्या विषयावर देखील व्यवस्थित आमचा अभ्यास सुरू आहे आणि त्याच्याबाबत देखील योग्य वेळी ज्यावेळी निर्णय घ्यायचा असेल हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत। ज्या योजनेनं विधानसभा निवडणुकीतली गणितच बदलून टाकली, ज्या योजनेमुळे सरकारला एक हाती सत्ता मिळाली, त्याच योजनेबाबत जर सत्तेत आलेले जबाबदार मंत्री आणि नेते मंडळी अशी विधानं करणार असतील
तर याला नेमकं काय म्हणावं? जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.